द्वारकापुरीत आले. झोपेतून जागे होऊन पाहतात तर विशाल प्रासाद, विशाल ते मंदिरासारखे घरं होते. पाहिले, अरे मी तर झोपलो कुठे होतो, झोपेतून उठलो जणू काय स्वप्न पडावं असं हे सगळं भव्य दिव्य दिसतंय. जवळून माणसं जात होतात. विचारलं, कोणती नगरी? अहो महाराज, ही नगरी कोणती? तुम्ही कुठले? मेले लांबता आहे बाबा. कुठले? सुदामपुरी. सुदामपूर? इतक्या लांबून कशाला आले? सप्ताह नाही, काही नाही गावामध्ये. एवढं लांबून कसं? म्हटले माझा मित्र आहे ना द्वारकाधीश, त्याला भेटण्याकरता आलो. असं मग म्हणले, द्वारकाधीश म्हणजे कुणाला भेटायचं तुम्हाला? भगवान कृष्णाला? हो हो, माझा मित्र आहे तो. कुठे राहतो? म्हणजे त्यांचीच नगरी आहे आणि या नगरीचे राजे देखील तेच आहे. ते समोर जे द्वारपाल दिसत आहेत ना, त्यांना जाऊन विचारा, ते सांगते तुम्हाला. जय विजय नावाचे द्वारपाल, त्यांच्याजवळ सुदामदेव आले आणि विचारतायत, अहो ही नगरी कोणती? म्हणले द्वारकापुरी. तुमच्या राजाचं नाव काय? द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण. त्यांनी विचारलं, तुम्ही कोण? मी सुदामदेव. म्हणले आजपर्यंत बाबा अनेक ब्राह्मण पाहिले, पण तुमच्या इतका दरिद्री ब्राह्मण पहिल्यांदा आमच्या नगरीत पाहतोय. देखो देखो ये गरीबी, ये गरीबी के हाल, कृष्ण के दर पर विश्वास लेके आया. सुदामदेव म्हटले, जरी मी गरीब असलो ना, मेरे बचपन का यार है मेरा शाह, यही सोच कर मैं आस लेके आया. आणि बोलता, अरे द्वारपालो उसको नहीं आस कह दो, अरे द्वारपालो नहीं आस कह दो, घर पे सीता मी तुमच्या राजाचा बालपणीचा मित्र आहे.
माझा परिचय सांगा की तुम्हाला भेटण्यासाठी सुदामा नामक मित्र आला आणि मग जय विजय नावाचे द्वारपाल गेले आणि त्यांनी भगवंताला नमस्कार केला. जय नावाचा द्वारपाल गेलाय आणि भगवंताला नमस्कार केला आणि नमस्कार करून भगवंताला आलेल्या अतिथीचं वर्णन करतोय. कसा आहे तो? न सर पे हे पगडी न तन पे हे न सर पे हे पगडी न तन पे हे आमा. काय नाव सांगितलं भगवंत म्हटले बता दो कन्हैया नाम हे सुदामा. बता दो कन्हैया नाम हे सुदामा. बस एक बार मोहन जाता तू कह दो. बस एक बार मोहन से जाता तू कह दो. मिलन सखा नसीबा जेव्हा भगवंताने नाव ऐकलं सुदामा आलाय. हो भगवंत जेवत होते जेवता जेवता भगवंताने हात देखील धुतला नाही. अंगावर घेतलेला पितांबर तसाच आणि भगवंत उठले पायामध्ये काही घालत नाहीत आणि तसेच मित्र सुदामा आला म्हणून कळतात. लगाया गले से सुदामा को लगाया गले से सुदामा को लगाया गले से सुदामा को सुनते ही लगाया गले से सुदामा को सुनते ही चले आए लगाया गले मेहमान के साथ बगला है. अरे बगलो हमें हंस लो हमें हंस लो. इधर में सुदामा गली आ गया है. इधर में सुदामा गली आ गया है. आलेले आहेत. भगवंताने शब्द ऐकला सुदामा महाराज सुनते ही दौडे चले आहे. अंगावरचा पितांबर पडता पडता गळाला. पायात चप्पल नाही. रुक्मिणी आहे साहेब मागे पडतायत. देवा ही पितांबर तुमचा आणि मागे पडतायत सर्व सैनिक पडतायत. इतकं कोण असा व्यक्ती आलाय VIP कोण VIP आलाय की त्याच्याकरता भगवंत स्वतः गेट पर्यंत आणायला जात आहेत. नक्कीच भगवंताच्या हृदयस्थच वाचला पाहिजे. आणि मग भगवंत आले सुदाम देवाला पाहिलं आणि इतक्या वर्षाने माझा मित्र भेटलाय. काय केलं ऐका. आलिंगन दिलं मित्राला. आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्यानंतर जेव्हा भगवंत आलिंगन देत आहे सुदाम देवाला हे सर्वांनी पाहिलं. सगळ्यात अचंबित झाली रुक्मिणी. हुआ रुक्मिणी को बहुत अचंबा. हुआ रुक्मिणी को ये मेहमान कैसा अजरा भगवंतांनी बरोबर घेतलं सुदाम देवाला. आत आले आणि ज्या सिंहासनावर स्वतः बसतात त्या सिंहासनावर सुदाम देवाला बसवलं आणि स्वतः भगवंत रुक्मिणी आई साहेबाला आदेश देतात जा लवकर मला माझ्या मित्राचे पाय धुवायचे. पाणी घेऊन या. बराबर भी अपने सुदामा बिठाए चरणासुओं से चावल खिलाए. चरणासुओं से चावल खिलाए हो. चरणासुओं से चावल खिलाए. बराबर भी सुदामा बिठाए चरणासुओं से चावल खिलाए. बराबर भी अपने सुदामा
भगवंताने सुदाम देवाला बरोबर घेतलं, आत गेले आणि ज्या सिंहासनावर स्वतः बसतायत त्या सिंहासनावर महाराज राज सिंहासनावर सुदाम देवाला बसवलं आणि रुक्मिणी आईसाहेबाला पाणी आणायचं सांगितलं. पाणी आणायला उशीर झाला म्हणून चरण आसूसे श्यामने धुला. सुदाम देव रडतायत, डोळ्यामधून आशू चाललेत. का देवा, तुम्ही प्रभू आहात, तुम्ही माझी ही सेवा करू नका, तुम्ही राजे आहात, प्रजा तुम्हाला पाहते, तुमचे मुलं तुम्हाला पाहतात. देवा असं करू नका, तुमच्या पत्नी तुम्हाला पाहताय. देवा असं तुम्ही. देव म्हणले, अरे तू माझ्यासाठी काय त्याग केलाय तो मला माहिती आहे का? काय त्याग केलाय, तू घाबरू नको. आजपासून तुझी दरिद्री गेली. सुदाम देव घाबरले. भगवंताच्या हातात पाय आहे, मागे पाय घेतायत. ना घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया. आणि स्वतः औक्षण करण्यासाठी रुक्मिणी आई साहेबांनी ताट आणलं. भगवंत स्वतः ताट घेत आहेत आणि काय करतात माहिती का? स्वतःच्या हाताने तिलक लावतायत. पण त्या अगोदर डोळे लावले थोडे आणि ब्रह्मदेवाला सांगतायत, विधात्या, अरे या ब्रह्मदेवा, या सुदाम देवाच्या जीवनामध्ये काय आहे मला सांग. म्हणले, हा एवढा दरिद्री काय? म्हणले, देवा याच्या नशिबातच लिहिलंय लक्ष्मी क्षय, अर्थात श्रीक्षय. श्रीक्षय लिहिलंय. काही काहीच्या हातात असं असतं महाराज, लक्ष्मी येते पण टिकत नाही, समजायचं श्रीक्षय. लक्ष्मी टिकतच. लोक आम्हाला विचारतात, महाराज तेवढं तुम्हाला भविष्य कळत असं सांगा बरं का? लक्ष्मी दररोज येते हातात पण टिकत नाही. टिकत का नाही मला काय सांगता येणार आहे? आणि तुम्ही तर आम्हाला काही देत नाही. टिकत का नाही? टिकत का नाही? तुम्ही दिल्यानंतर आम्ही धर्मासाठी तो खर्च करू ना, तरी टिकत नाही. कुणाला न देता टिकत नाही आहे का? का टिकत नाही माहिती का? पैसा. आज या सुदाम देवाच्या जीवनामध्ये लक्ष्मीचा क्षय झालाय, श्री क्षय झालाय. कपाळावर लिहिलंय श्रीक्षय म्हणून पैसा नाही, काही नाही. भगवंत म्हटले, मग काही बदल करता येत का? ब्रह्मदेवाला म्हणतात, काही बदल करता? हा, करता येईल. काय? अक्षर बदलता येतील, फक्त अक्षर. भाग्य बदलायचं ते नंतर बघू, पण अक्षर बदलता येतील. श्रीक्षय लिहिलं होतं, लक्ष्मीचा क्षय. काय केलं? अक्षर जे शेवटचं य आहे ना, श्री क्षय, य क्ष श्री असं केलं. यक्ष म्हणजे कुबेर, आणि कुबेराकडे असणारी जी संपत्ती आहे ती संपत्ती माझा मित्र सुदाम देवाला मिळो तिलक केला. आणि त्याच वेळी लक्ष्मीला आदेश दिला. आणि महाराज तिकडं सुदामपुरीमध्ये गौंडी गेले, इंजिनियर गेले, आणि भिंती काही दगडा विटा माती याच्या नव्हत्या, सोन्याचीच नगरी. सोन्याने सुरू केलं बांधकाम. थोडा 2 तोळा लागलं का? किती लागला असेल? ते आपल्यातले एक महाराज आहे, ते सांगू शकता तुम्हाला. त्यांचे कीर्तन तुम्ही नेहमी ऐकतात. कथा झाल्यावर नाव सांगतो. काय आपला हातचा राखून ठेवला पाहिजे, तुम्हाला उत्सुकता पाहिजे ना महाराज नेमकं काय. म्हणजे कथा झाल्यानंतर तुम्ही लगेच पळून आम्हाला भेटावं, याकरता थोडं आपण मागे ठेवलं. हा, आज श्रीक्षय, त्याच मला यक्षश्री, लक्षाजवळ असणारी लक्ष्मी, अविचल लक्ष्मी याला मिळो. आणि मग त्याच मला सुदामदेव सर्व झाला. आता जेवणाचा प्रसंग आहे. लक्ष्मी मातेने तिकडे सुदामपूरचं निर्माण आरंभ केलंय आणि इकडे स्वतः महाराज जेवण सुरू केलं. आता जेवताना महाराज काय असतं, जेवताना पंचपक्वान्न आहे, जेवण आरंभ केलं.
देव जेवत नव्हते, सुदामदेव उपवासी होते बरेच दिवसाचे. त्यांनी जे सपाटा सुरू केला, अर्ध ताट संपलं आणि मग वर पाहिलं, देवाचा एक घास झालेला नव्हता. देवाच्या तोंडाकडे पाहत आहेत भगवंत. सुदामदेव देवाच्या तोंडाकडे पाहत आहेत. हा, सुदामदेव विचारतायत, प्रभू जेवण करायचं नाही काय, उपवासी का काय? आज द्वादशीचा उपवास, कालची एकादशी, आज द्वादशी. नाही नाही म्हणले, तसं नाही काय. मग सुदामदेवा, अरे काय म्हणले, काय सांगा म्हणले, तुला एकच आहे म्हणून बरं आहे म्हणले. एकीने काय केलं ते खाता येतं. वर बघ म्हणले, वर बघ जरा. वर पाहिलं तर ते 8 पट्टराने असे मोठे डोळे करून भगवंताच्या ताटाकडे पाहत होत्या. का? पहिला घास देव कुणाचा घेतात? जर रुक्मिणीचा घेतला तर बाकीच्या नाराज, सत्यभामेचा घेतला बाकीच्या नाराज. देव म्हणले, अरे तुला एकच आहे म्हणले, बरं आहे. हे बघ म्हणले, आसून खाता येत नाही, पंचायती म्हणले, वर बघ. आणि महाराज मग संध्या जेवण झालं. नंतर महाराज गप्पा, संसारातल्या गप्पा. सुदामदेव सांगतायत, प्रभू इतके लग्न झाले, मला कधी बोलवलं नाही. देव म्हणे, तू तर कधी बोलवलं मला? संसारातल्या गप्पा. बता मेरे यार सुदामाने, भाई घने दिना में आया, बालक थार जब आया करता, रोज रोज के तू जाया करता, तू एक तक्रार सुदामाने, भाई घने दिना. हरियाणा मधलं गाणं आहे. सुदामदेव म्हणले, बायको कशी, मुलं कशी आहेत? म्हणले, देवा तुमच्या आशीर्वादाने बायको सुशील आहे, नावाप्रमाणेच सगळं सांगितलं. आणि मग सुदामदेव महाराज बऱ्याच दिवस राहत आहेत. शेवटी भगवंताने जेव्हा आले होते सुदामदेव, एक पितांबर दिला होता. त्या पितांबराला जर जाळलं तर सोन्याचा होता, जर जाळलं असतं तर 2 किलो सोनं नुसते पितांबराला होतं. सुदामदेवाला दिलेला पितांबर. पण जाताना भगवंत त्याच्याकडे पाहत आहेत. म्हणले, याचं जुनच द्या म्हटले. काय? धोतर फाटक. आणि महाराज ना त्यांनी जुनं धोतर वगैरे घातलं. आणि असंच काय, बगल आल्यापासून दाबलेली आहे. काय होतं बगलीमध्ये? पोहे. पोहे. हा, मी म्हणलं मोहे मोहे कोण करते? पोहे 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 आहे. ऐका, वारकरी संतांनी पोहे सांगितले नाही का? मुष्टीभर पोयासाठी गाव सोनियाचा जिंकला, विठोबाचा धर्म जागो. आणि हिंदी साहित्यिक सांगतात काय, तांदूळ होते, तांदूळ, चावल. शबरी के बेर सुदाम जी के चावल, मीठे मीठे बोल लगावे उद्धव जी, चल विदुरा घर जा. आणि आज ते पोहे खाल्ले आणि सुदामदेव निघाले. काय द्यायचं ते दिलंय अगोदरच. शिक्षक यक्षश्री दिली, बदलून टाकलं बा. विधात्याचं जे काही लिखित होतं ते सगळं बदलून टाकलं. सुदामदेव निघाले, मुक्कामदार मुक्काम करत आपल्या नगरीमध्ये आले. पण जुनं धोतर बरं का, पितांबर होता ना तो 2 किलोचा, तो काढून घेतला. सुदामदेवाला वाटलं होतं एवढं जरी दिलं ना देवाने पितांबर 2 किलोचा, कडेला लागला आपलं आयुष्य, कडेला. 2 किलो सोनं काय कमी होतं? 2 किलो आपलं बेळा पार होऊन जाईल म्हणलं. पण देवानी महाराजच्या आपलं देवाने तीही काढून घेतलं. त्याचं जुनं फाटकत होतं. निघा. निघाले सुदामदेव. जसे सुदामपुरीत आले, पाहतात तर ते जुने घर जुन्या झोपड्या निघून गेल्या आणि तिथे दिव्य प्रासाद उभं राहिलं होतं, मंदिरासारखं घर. तिथे 2 द्वारपाल होते. त्यांना विचारलं, कोणती नगरी हो? म्हणजे सुदामपुरी. अहो ही माझीच नगरी आहे. तुमच्या राजाचं नाव? म्हणजे सुदामदेव. तुमच्या पत्नी त्या राणीचं नाव? राजाच्या राणीचं नाव? म्हणले सुशीला देवी. अरे आपल्याच पत्नीचं नाव आहे. म्हणजे तुमचे राजे कुठे आहेत? म्हणजे ते काय माहिती, 6 महिने गावात नाही. फरार आहे. हा म्हणले गावात नाही बो. असं मग तुमच्या राणीला बोलवता का? सुशीला, तिला बोलवण्याकरता एक सैनिक गेला, सेवक गेला नाही का, द्वारपाल गेला. आणि त्यांनी सांगितलं, महाराणी, त्यांनी सांगितलं, सांगा
सुदामदेव आले. तिने महाराज लांबूनच पाहिलं, आपलंच आहे, आपलेच आहेत. आणि ताट सजवलं, सुंदर ताट सजवलं आरती औक्षण करण्यासाठी. आणि आली महाराज, लांबूनच येताना पाहिली, तो म्हणला रॉंग नंबर. सुदामदेव म्हटले का? अरे आपली सुशीला अशी नव्हती, आपली सुशीला होती, ही सुशीला आहे, ही आपली सुशीला नाही. म्हटले ही आपली नाही तसं. म्हणून मागे वळतायत. तेवढ्यात तिने मागून आवाज दिला, तोंड फिरवलं, निघाले सुदामदेव. ओ महाराज, ओ तुम्हाला काय म्हणू मी? थांबा. ओ तुम्ही थांबले. सुदामदेव काय? अहो मी तुमची सुशीला. तू तो सुशीला होती ना. सुशीला कवा झाली? म्हटले तुम्ही तिकडे गेलात आणि मग इकडे लक्ष्मी आई साहेब आल्या, रुक्मिणी आई साहेब, आणि त्यांनी हे सगळं बनवलं. काही खायला कमी नाही, सगळं भरपूर आहे. आतापर्यंत मिळालं नाही, सगळं भेटलं तुमच्या देवाच्या कृपेने. असं त्याच वेळात डोळे लावले सुदामदेव. देवा तू फार कनवाळू आहे, नाही का? वाटलं होतं पुतणीचाच उद्धार करतो की काय, वाटलं होतं राक्षसांनाच चांगलं देतो की काय, पण भक्तांना सुद्धा देतो. अहो बकीयम स्तनकालकूटम जिघासया पाय दत्तसादी लेभे गती धात्रिचितां ततोऽन्यं तं वा दयालुं शरणं व्रजे. असा दयाळू आहे जो मारायला आलेला पुतणीले देखील सायुज्य सौरस दिला पूतने, सायुज्य नावाचा मोक्ष देतो. असा एकच आहे तो माझा द्वारकाधीश. म्हणून देवाचे मनोमन समाधान अर्थात देवाचा आभार प्रगट केलं. आणि देवा तुझा हा उपकार मी या जन्मात फेडू शकत नाही. वाटलं होतं मी तुझ्यावर उपकार केला, पण आज तू माझ्यावर उपकार केला. आणि मग सुदामदेवाचं चरित्र समाप्त होतं आणि ते दशमस्कंद समाप्त होतो. यानंतर लगेच 11वा आणि 12वा स्कंद 5 मिनिटात. म्हणाल महाराज वेळ भरपूर आहे. नाही आपलं वेळेतच झालेलं बरं, नाही का? एकदा मोठ्याने जयघोष करा, बोलो राधे श्याम. एकादश स्कंदाला आरंभ करतोय. एकादश स्कंदामध्ये भगवंताला आता संसार चालू झालेला आहे, मुलंही आहेत. आणि भगवंत नेहमी आपल्या मुलांना संदेश द्यायचे, मुलांनो अरे तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं कर्म करा, चांगलं वागा, आणि कधीही उभ्या आयुष्यात माझी निंदा केली तरी चालेल, पण साधू संतांची कधी निंदा करू नका. का? साधू संतांची निंदा केली तर ती मला सहन होत नाही. आणि नेमकं जांबवतीचा मुलगा, त्याचं नाव साम, यांनी महाराज सुंदर साडी परिधान केली आणि एका ऋषीच्या आश्रमात गेला. आणि आश्रमात जाऊन ऋषीच्या समोर उभा राहिलेला आहे. आणि समोर उभा राहून तो सांगतोय, साडी परिधान केलेला साम, महाराज देवानी तप केलं, भगवान शंकराचं मुलगा होत नव्हता, मुलगा झाला साम. आणि ते असं विचित्र निघालं. ते महाराज साडी घातली, परिधान केली आणि महाराज साधूकडे गेला. तो साधू फक्कड होता, दुर्वासासारखा. आणि समोर जाऊन म्हणतोय, महाराज मला मुलगा होईल का? मुलगी आहे. कोण? देवाचा मुलगा, साडी परिधान केली, मुलगा होईल का? ते दुर्वास रागीट. ते म्हणले मुलगा होणार नाही, मुलगी होणार नाही, यातून मुसळ जन्माला येईल म्हणले, आणि ते मुसळ तुमच्या कुळाचा नाश कर. ते घरी गेलं, मुसळ झाला, मुसळ पडलं खाली. आणि त्या मुसळाला महाराज उग्रसेन महाराजांच्या सांगण्यावरून त्याचा कूट करण्यात आला. आणि कूट करून तो समुद्रात फेकण्यात आला. एक तुकडा उरला, तो थोडा पुढे फेकला, तो एका माशाने गिळला. आणि तो मासा एका पारध्याच्या घरी गेला. आणि तो पारधी शिकारीसाठी अरण्यात आला. इकडे जे गवत अर्थात जे काही कूट फेकला होता समुद्रामध्ये, त्याचं एक धारदार गवत उगवलं. बाणासारखा आकार होता त्या गवताचा. आणि त्या गवत मुलं उपटतायत भगवंताचे आणि एकमेकाच्या पोटात खुपसतायत, एकमेकाला मारतायत. हे सर्व दृश्य भगवंत एका झाडाला टेकून बसलेले आहेत. उद्धव समोर आहेत. उद्धवाला ज्ञान सांगतायत भगवंत, मैत्री ऋषींना ज्ञान सांगतायत भगवंत. ज्ञान वैराग्याच्या गोष्टी म्हणजे भागवताचा प्रसंग सांगतायत. आणि इकडे एक पारधी असा पायावर पाय ठेवून भगवंत बसलेले आहेत झाडाला टेकून.
तो पारधी शिकारीसाठी आला, त्याने तो बाणाचा तुकडा अर्थात तो लोखंडाचा तुकडा आपल्या बाणाचा अग्रभागाला लावला, शिकारीसाठी आला. त्याने भगवंताचा पाय पाहिला, त्याला वाटलं हरणाचं मुख असावं म्हणून त्याने बाण सुसू करत सोडलेला आहे. भगवंताच्या पायावर येऊन तो बाण लागला आणि त्याच वेळी भगवंत उद्धवाला सांगतायत, उद्धवा आता मी माझं शरीर शांत करतोय, पण माझं जे काही महाराज जे काही प्राण आहे ना, तो सर्व प्राण मी श्रीमद भागवत ग्रंथामध्ये समर्पित करतो. आणि सदेह वैकुंठ गमन अर्थात गमन स्वदेह गमन भगवंत करतायत. इकडे यादवकुळ संहार झाला, भगवंताने स्वधाम गमन केलं. पुढे या स्कंदामध्ये यदुवंश विनाश झालेले आहे. यदू महाराज आणि भगवान दत्तात्रयाचा संवाद या स्कंदामध्ये पुढे येतो. आणि यदू महाराज आणि भगवान दत्तात्रय यांचा संवाद चालू असताना भगवान दत्तात्रयाने 24 गुरु केली याची कथा येते. नाथबाबा सांगतात, जो जो दयाचा घेत लागून तो तो म्या गुरु केला जाण, गुरुसी आले अपार पण जग सर्वत्र गुरु दिसे. आणि 24 गुरुची कथा या ठिकाणी येते आणि हा 11वा स्कंद आपला समाप्त होतो. एकदा प्रेमाने बोलो राधेशा. 12वा स्कंद आरंभ करतोय. 12व्या स्कंदामध्ये कलियुगातील सद्गुण सांगितलेले आहे. परीक्षिती राजा आता शेवटची घटका मोजतो. भगवान शुकदेवजी परीक्षितीला सांगतात, राजा तो बघ तो तक्षक नदीच्या पहिल्या तीरावर बसलेला आहे. क्षणार्धात आता तो तुझ्या जवळ येणार आहे, तुला दंश करणार आहे. तुला काय वाटतं? महाराज श्रीमद भागवत कथामृत पिलेला तो परीक्षित सांगतोय, आता येऊ द्या कुशाल त्या तक्षकाला, मला मृत्यूची भीती राहिली. मरणाआधीच मी भगवंताची प्राप्ती करून घेतली. आता या देहाला देह जाऊ अथवा राहू काही मला भीती राहिली नाही. आणि मग राजा परीक्षित महाराज कशाने तरला? कलियुगामध्ये सद्गुण आहे तो भगवंताचं नाम चिंतन. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटे. तुळशीदासजी सांगतात, कलियुग केवल नामाधारा, सुमीर सुमीर नर उतरही पारा. कलियुग केवल नामाधारा, सुमीर सुमीर नर उतरही पारा. मंगल भवन अमंगल हारी, रवौ सुदशरथ. भगवंताचं नामच या कलियुगात तारू शकतं, हा निर्धार स्वतः परीक्षिती राजाने अनुभवातून व्यक्त केला. आणि सांगतोय, मला आता मृत्यूची भीती राहिली नाही. का? मी सांगितलेलं नामचिंतन नामसंकीर्तन मी तरलो म्हणले. भागवताने मला आता मृत्यू येणार नाही, मृत्यू शरीराला येणार आहे, मी अमर आहे, ही भावना भागवत कथा श्रवण केल्यामुळे माझ्यात आली. म्हणून आता हजारो संतांच्या समोर परीक्षिती राजा आणि त्याच्या समोर अर्थात त्यांच्या समोर भगवान शुकदेवजी म्हणतायत, राजन मी 7 दिवस तुला कथा सांगितलेली आहे, आता तुला मृत्यूची भीती वाटते का? 7 दिवसापूर्वी शमीक ऋषींचा मुलगा कोण? शुंग त्याचं नाव, भागवतात आलेले नाही, पद्मपुराणात त्याचं नाव आलंय. त्या शुंगाने तुला शाप दिला होता. इति लंघित मर्यादम तक्षक सप्तमेहनी. ज्याने राजाने ही मर्यादा उल्लंघन केली त्या राजाला 7 दिवसानंतर तक्षक नावाचा सर्पदंश करेल. दक्षती स्म कुलांगार अर्थात तो तक्षक नावाचा सर्पदंश करणार आणि राजा मृत्युमुखी पडणार. आपण पहिल्या दिवशी हा श्लोक ऐकला होता, आता शेवटच्या दिवशी तो तक्षक आता दंश करणार आहे. कुणाला? परीक्षितीला. आणि 7व्या दिवशी तक्षक आता तुला दंश करणार. काही क्षणार्धात तो आलेला आहे, पूर्णबोध झालेला तो राजा परीक्षित. तो सांगतोय, देवा भगवान शुकदेवजी प्रभू, तुम्ही खऱ्या अर्थाने मला या मृत्यूतून सोडवलं, या मृत्यूच्या भयापासून सोडवलं. मला माहिती झालं कलियुगामध्ये नामचिंतन माणसाचं कल्याण करू शकतं, माझं कल्याण झालंय, म्हणून मला आता मृत्यूची भीती राहिली नाही. म्हणून सगळे पाप ज्या नामाने अर्थात
जळून जातात, सर्व पाप ज्या नामाने नष्ट होतात. एकदा त्या प्रभूंचं आपण नामचिंतन करूया. अर्थात 7 दिवस ही कथा आपण मोठ्या महाराज आनंदाने श्रवण केली. खरं तर आमचं भाग्य कधीतरी उदयाला येतं बरं का बाबा, आमचं भाग्य कधीतरी उदयाला येतं की चांगले श्रोते ऐकायला मिळतात. आणि निपाणी गाव ऐकण्यामध्ये पटाईत आहे, ऐकण्यामध्ये म्हणतोय, कथा ऐकण्यामध्ये, की त्यांनी 7 दिवस सुंदर कथा श्रवण केली. सांगू का, मी पहिल्या दिवशी सांगून गेलो, आम्ही बोलत नसतो, तुमच्यापैकीच एखाद्या असणाऱ्या श्रोत्याची पुण्याई आमच्याकडून चांगलं व्याख्यान करून घेते, चांगलं वक्तृत्व वधवून घेते. आमची पुण्याई नसते, तुमच्यापैकीच एखादा श्रोता त्याचं पुण्य आम्हाला चांगलं बोलवतं. म्हणून 7 दिवस ही जी काही कथा झाली आहे, यदक्षरं पदं भ्रष्टं मात्राहीनं चेत् भवेत् तत्सर्व क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. एखादा शब्द, एखादी मात्रा चुकली असेल, एखादा शब्द कुणाला लागला असेल, मला माफ करा. म्हणून आणि ऐकत असताना तुमच्याकडूनही काही चुका घडल्या असतील, जसं सांगण्यातून माझ्याकडून चुका घडल्या, ऐकणाऱ्याकडून चुका घडतात ना. कसं ऐकावं, कसं बसून ऐकावं, नाही का प्रत्येक शब्द ग्रहण केलाच पाहिजे. अहो, धुंदुकारीचा उद्धार झाला, पण तो प्रेत योनीत होता तरी त्याचा का उद्धार झाला? कारण त्यांनी कथा चांगली श्रवण केली, जे श्रवण केलं त्याचं मनन केलं, म्हणून त्याचा उद्धार झाला. आज परीक्षितीचा उद्धार होतोय, श्रवण केलं, त्याचं मनन केलं. म्हणून तुमच्याकडूनही काही चुका घडल्या असतील, त्याकरता एक श्लोक आलाय भागवतामध्ये, तो श्लोक आपण म्हणायचा आहे. बोलण्याकडून अर्थात माझ्याकडून बोलत असताना, तुमच्याकडून ऐकत असताना काही पाप घडला असेल, काही अनुचित प्रकार, काही कळत न कळत पाप घडला असेल, त्याच्या क्षालना करता, त्याच्या प्रक्षालना करता श्लोक आलाय. तो श्लोक सगळ्यांनी एकदा माझ्या मागे म्हणायचा आहे आणि कथेची पूर्णाहुती करायची. सर्वांनी मागे श्लोक म्हणा. भवे भवे यथा भक्ती, भवे भवे यथा पादयोस्तव जायते, भवे भवे यथा भक्ति पादयोस्तव जायते, तथा कुरुष्व देवेश, नाथस्त्वं नूयत प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं, प्रणामो दुःख शमन, तन्नमामि हरिं परं, तन्नमामि हरिं परं, तन्नमामि हरिं परं. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद् भागवत महापुराण की जय. बोलो राधे. कैलासवासी नानासाहेब काका देवराव पाटील कदम यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हे जे काही कथेचं आयोजन आयोजकाकडून घडलंय, ते या ठिकाणी ती कथा आज कथेची पूर्णाहुती झालेली आहे. यानंतर आयोजक मंडळी काही संदेश देतील. आलेल्या अतिथीचं, आलेल्या महाराजांचं, आलेल्या साधू संतांचं आभार प्रदर्शन त्यांच्या मुखातून करतील. ते सर्व आभार आपण ऐकून घ्यायचे. आलेल्या अतिथींचं स्वागत होईल. ते स्वागत झाल्यानंतर जोपर्यंत आयोजक मंडळी आपल्याला म्हणत नाहीत आरतीसाठी उठा, तोपर्यंत कुणीही उठायचं नाही, तोपर्यंत बसून राहायचे. 7 दिवस सुंदर कथा आपण श्रवण केली. मी आपला ऋणी आहे. आणि एक जोडी या हातामध्ये पूजेचं ताट घेऊन एक जोडी इकडे या, लवकर या, ग्रंथाचं पूजन करायचंय. तोपर्यंत आलेल्या अतिथींचा सत्कार. हरिभक्त परायण नानासाहेब काकांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांची सुंदर अशी श्रीमद भागवत कथा या ठिकाणी आपण श्रवण करत आहोत.
आमचे परममित्र गुरुबंधू हरिभक्तपरायण श्री काशीनाथजी महाराज शास्त्री यांच्या मुखारविंदाद्वारा आपण गेली 7 दिवस या ज्ञानगंगेमध्ये सुस्नात होत आहोत आणि आज ही 7व्या दिवसाची कथा या ठिकाणी विराम घेत आहे. या ठिकाणी नाना काकांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं हा कार्यक्रम होत असताना हा कार्यक्रम एका कुटुंबाचा आणि परिवाराचा न राहता हा कार्यक्रम संबंध गावकरी मंडळीचा आणि सर्व आपण असणाऱ्या स्नेहीजनांचा या ठिकाणी होतो आहे. कारण या ठिकाणी जर विचार केला तर एखादा छोटा व्यक्तिगत कार्यक्रम असेल तर एवढी संख्या बहुधा पाहायला मिळत नाही. परंतु आपली निपाणी ग्रामभूमी ही पुण्यभूमी आहे आणि या पुण्यभूमीमध्ये प्रत्येक माणूस हा खऱ्या अर्थाने श्रीमद भागवत कथा असेल, श्रीरामकथा असेल, किंबहुना हरिभक्ती या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने अत्यंत या ठिकाणी अग्रेसर असतो आणि मोठी रसिकता आपल्या सर्व गावकऱ्यांमध्ये आणि सर्व गावकरी मंडळी, सर्व वारकरी मंडळीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते. आणि म्हणून सगळी तरुण मंडळी, त्याचबरोबर सर्व असणारी वृद्ध मंडळी या ठिकाणी हा कार्यक्रम वस्तीला आहे, वस्तीवरती आहे, तरीसुद्धा एवढी भव्य उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नाहीतर आमचे गुरुवर या ठिकाणी आज बाबा उपस्थित आहे. बाबा गमतीनं जुन्या काळामध्ये एक विनोद सांगायचे. बाबा म्हणायचे, कधी कधी आम्ही एखाद्या गावाला कीर्तनाला जर गेलो तर गंमत अशी असायची की एवढा मोठा मांडव आणि ऐकायला 5 पांडव. सांगण्याचा मुद्दा असा आहे की सांगत असायचे बाबा एवढा मोठा आहे, परंतु या ठिकाणी या परिवारानं हा कार्यक्रम आयोजित केला आणि या परिवाराला खऱ्या अर्थाने या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपण सर्व गावकरी मंडळी आणि सर्व श्रोतृगण वर्ग यांनी या ठिकाणी दिला. भव्य उपस्थिती या ठिकाणी दाखवली. नाहीतर परिस्थिती अशी झाली होती, पाऊस उघडला आणि हा कार्यक्रम कथा सुरू झाली. म्हटलं आता दोन्ही पण कामं माणसाच्या मागे चालू होणार आहे. कथाही चालू इकडे होणार आहे, पण तिकडे सुद्धा उरलेली कामं 1.5 महिन्यापासून राहिलेली होती. पाऊस सारखा चालू होता आणि कामांचा मोठा या ठिकाणी पसारा होता. परंतु दिवसभर आपण आपली शेतीची कामं आणि व्यक्तिगत कार्यही उरकत राहिली आणि त्याचबरोबर सायंकाळच्या वेळेला हरिपाठ, कथा या सगळे कार्यक्रमामध्ये भव्य उपस्थिती या ठिकाणी राहिली. त्याचबरोबर या ठिकाणी जर विचार केला तर हा सप्ताहच झाला. कसा? पहाटे काकडा झाला, त्यानंतर विष्णू सहस्रनाम, गीता पारायण, श्रीमद भागवत संहिता वाचन झालं आणि आणखीन या ठिकाणी विचार केला तर मग हरिपाठ आणि श्रीमद भागवत कथा आणि या कथेनंतर सुद्धा आणखीन हरिजागर हा असणारा भव्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आणि म्हणून ज्यांच्या वाणीद्वारा या ठिकाणी आपण श्रीमद भागवत कथा 7 दिवसापासून श्रवण करत आहोत असे पूजनीय आदरणीय श्री हरिभक्तपरायण श्री काशीनाथ महाराज शास्त्री यांचं या ठिकाणी पूजन या कदम परिवारातर्फे या ठिकाणी होत आहे. त्यांचं पूजन ग्रंथपूजन, त्या अगोदर ग्रंथपूजन होत आहे. ग्रंथपूजन या ठिकाणी पवार पाटील या ठिकाणी सपत्नीक ग्रंथपूजन करत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महाराजांचं पूजन या परिवारातर्फे श्री तुळशीराम कदम, त्याचबरोबर श्री शिवाजी कदम, आदरणीय श्री प्रकाश महाराज यांच्याद्वारा या ठिकाणी महाराजांचं पूजन होत आहे. या परिवाराकडून या ठिकाणी महाराजांना वस्त्रदान या ठिकाणी घडत आहे.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आज या कार्यक्रमासाठी या ठिकाणी ज्यांची परमपावन उपस्थिती आज आपणामध्ये या ठिकाणी प्राप्त झालेली आहे, आमचे गुरुवर्य आदरणीय मृदंग महामेरू मृदंग सम्राट श्री काळे महाराज बाबा यांची या ठिकाणी परमपावन उपस्थिती प्राप्त झाली. खऱ्या अर्थाने महाराजांनी बाबांच्या कार्याचा आलेख आणि उल्लेख या ठिकाणी निश्चितच केलेला आहे की ज्यांनी आपल्या हाताच्या द्वारा आणि मृदंग कलेच्या माध्यमातून अत्यंत नाजूक साजूक नजाकतीच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावरती अनेक काळ या ठिकाणी खऱ्या अर्थाने राज्य केलं आणि ज्यांचं मृदंग वादन आणि मृदंगाची कलादान या ठिकाणी करत असताना आज शूर क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी ज्यांनी मृदंग वादनामध्ये या ठिकाणी घडवले आणि आज वर्तमान काळामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि या शिक्षण संस्थेचे ते वर्तमान काळात विश्वस्तही आहेत आणि अध्यापक सुद्धा आहेत. आणि बाबांनी सुद्धा अत्यंत अमूल्य वेळ या ठिकाणी आपल्यासाठी दिला. आज त्यांची उपस्थिती प्राप्त झाली म्हणून त्यांचंही पूजन या ठिकाणी या कदम परिवारातर्फे आणि आपल्या ग्रामस्थ मंडळींच्या वतीने या ठिकाणी होत असताना मी विनंती करतो रावसाहेब पाटील निकम पोलीस पाटील यांनी समोर यायचं आहे आणि आदरणीय बाबांचं पूजन या ठिकाणी करायचं. कथेसाठी अमूलाग्र असा वेळ या ठिकाणी दिला असे श्री नवनाथ महाराज जाधव यांचंही पूजन या ठिकाणी होईल. त्यांचं पूजन श्री मगर पाटील तलवाडेकर हे करत आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी महाराजांचे या ठिकाणी पूजन करायचं. चला, नवनाथ महाराजांचं या ठिकाणी पूजन होत आहे. अरुण महाराजांचं पूजन या ठिकाणी श्री मांडे पाहुणे यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण श्री तबला विशारद कृष्णाजी महाराज आहेर यांचं पूजन या ठिकाणी श्री सीताराम बापू बोरसे यांच्या हस्ते या ठिकाणी होईल. न विनंती करतो समोर यायचं आहे. यानंतर या ठिकाणी आदरणीय श्री गौरव महाराज नालेगावकर यांचं पूजन श्री गंगारामजी कदम यांच्या हस्ते या ठिकाणी होईल. गौरव महाराज यांचं पूजन श्री गंगारामजी कदम यांच्या हस्ते होईल.
ज्यांनी सुंदर असं मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टीम दिली श्री भगवानराव म्हस्के पाटील यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार होईल. त्यांचा सत्कार श्री शिवाजीराव या ठिकाणी करत आहे. खऱ्या अर्थाने भगवानराव यांची सिस्टीम अति सुंदर आहे आणि गावही आपल्या जवळ आहे. अशीच जवळीक त्यांनी ज्ञांकित वृत्ती या ठिकाणी नित्य राहावी ही त्यांना या ठिकाणी विनंती करतो. या निमित्तानं या ठिकाणी आदरणीय हरिभक्तपरायण श्री शेलार महाराज बाबा आहेत. त्याचबरोबर श्री जातेगावकर मच्छिंद्र मिस्त्री आणखीन सुद्धा अनेक सारी भजनी मंडळी या ठिकाणी जातेगावकरही आहेत. त्याचबरोबर जेऊरकर मंडळी बाबासाहेब भाऊ असतील आदी करून सर्व वारकरी मंडळी. त्याचबरोबर आदरणीय श्री काकडा सम्राट भाऊसाहेबजी महाराज जिरीकर पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. शंकर स्वामी महाराज की जय. बहिणाबाई महाराज की जय. तन की जय. मुलीचं नामकरण करायचं आहे म्हटले. मध्ये एक आपण मुलाचं नामकरण केलं कथेमध्ये नाही का. भागवत चालू होतं, मुलाचं नाव आपण रमण ठेवलं, रमण. आता कथा समाप्ती झाली. आता भागवतातलं नाव ठेवता येत नाही मुलीचं नाव, म्हणून भगवंत अर्थात मुलगी आहे देवीचं नाव, अर्थात तिचं नाव श्रुती ठेवलेलं आहे. पण आपण तिचं नाव, भागवत कथा संपली आहे पण देवीचं नाव, तिचं नाव कल्याणी ठेवते, कल्याणी. यानंतर साधू संतांचं भजन होईल आणि लगेच आरतीला आरंभ होईल. यजमान मंडळींनी पुढे यायचंय.
गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की सद्गुरु योग महाराज की शंकर स्वामी महाराज की बहिणाबाई महाराज की शिवाई माता की गुरु रंगनाथ स्वामी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभार गुरु राधे